कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख परिसरात जंगली प्राण्यांच्या वाढत्या दहशतीने नागरिक हैराण झाले असून आता जंगली डुकरांच्या कळपाने थेट शेतकऱ्यांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। आधीच बिबट्याच्या भीतीने संध्याकाळनंतर घराबाहेर पडण्यास घाबरणाऱ्या ग्रामस्थांमध्ये या घटनेनंतर तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार भगुरे वस्तीवरील सचिन बाबूराव भगुरे हे शेतात काम करत असताना अचानक जंगली डुकरांच्या कळपाने त्यांच्यावर झडप घातली। डुकरांनी अक्षरशः लचके तोडत त्यांच्या हात व पायाला गंभीर जखमा केल्या। रक्तबंबाळ अवस्थेत भगुरे कोसळल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली। ग्रामस्थांनी तातडीने त्यांना उचलून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। दरम्यान माहेगाव परिसरात जंगली डुकरांचा कळप दिवसाढवळ्या शेतात फिरताना दिसत आहे। उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून शेतकरी अक्षरशः धास्तावले आहेत। शेती करायची की जीव वाचवायचा असा सवाल आता ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत। वारंवार तक्रारी करूनही वन विभागाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। बिबट्यानंतर आता जंगली डुकरांची दहशत वाढल्याने ग्रामस्थ संतप्त झाले असून तातडीने बंदोबस्त न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात येत आहे। एकंदरीत कोपरगाव तालुक्यात शेतकरी आणि नागरिकांना वन्य प्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यामुळे जगणेच अवघड झाले असून प्रशासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी होत आहे। सचिन बाबूराव भगुरे हे शेतात पाणी भरायला गेले असताना लाईट गेली होती म्हणून मोटर पासून जवळून चालले होते, तर त्यांना तितक्यात मागून रानडुकरांनी धडक मारून त्यांना खाली पाडले। त्यांच्या हाताला व जास्त लागलेले पाठीमागूनच्या भागाला। मग त्यानंतर ते खाली पडले। मग शेजारी एक माणूस होता, त्याला आवाज देऊन त्यांनी बोलवलं आणि मग तो कोळपडीने दवाखान्यात घेऊन गेलो। नंतर कोपरगाव येथे आपल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये आले। याबाबत वन विभागाला काही कळवलं होतं? नाही, वन विभागाला आता त्यांनी सापळे लावलेले, पण आता रानडुकराचा पण काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे, कारण तो पण घातक प्राणीच आहे ना।